लावणी बघायला आलाय म्हणा. अंदर लावणी दाखवतो ना. हे तू नाही रे, तर तुझी लावणी पाहून का मला अटॅक होऊन मरत नाही का नाही? बाईले पाठव. बाई अशी नाचली पाहिजे, नाचली पाहिजे का नाही? बिलकुल मेला माणूस उभा उठला पाहिजे. आता माझी लावणी पहा कशी उभी होतात. बसले माणसं उभी होते. अबे लावणी का लाव नाव द्या. लावणी राव नाही तर लावणार राव पैसे देता म्हणाला. तू कुठं तरी पाहलो. हा मोहेश, हा मोहेश, हा आता तू गुन्हा होस. तू संपत होस ना. हो बाबा, गुन्हा होतास कसा, झालास कसा. गुन्हा कोणा धुतला तुझ्या धुना. आता संपत मला माहित आहे तुझा लहानपणापासून असा स्वभाव आहे म्हणून. विनोदी स्वभाव नाही का. पण संपत, मी माझी पोरगी तुझ्या स्वाधीन केलं. आता काही दिवसात माझी बायको मरण पावली. आता तेव्हापासून जगतो असा कोणाच्याही तुकडे. काय म्हणालास? मुलगी माझ्या स्वाधीन केलास? हे बा गुन्हा, तो मुलगी माझ्या स्वाधीन केला नाही तर तुझ्या दारू आणि दुकानाच्या व्यसनापायी पैशासाठी तो मुलगी मला विकला. अरे त्यावेळेस माझ्याकडे मुलंबाळ नव्हतं म्हणून ते मुलगी मी विकत घेतली. हे तुझ्यासारख्या दुर्गुणाच्या पोटी येऊन ती मुलगी षटगुणी निघाली. त्या गोष्टीचा जास्त अभिमान आहे. आता जाऊ दे ना गुन्हा. कशाला जुन्या गोष्टी काढून लाजवतेस मला? लाज, लाज आहे तुला? अरे लाज असती तर पैसे फेकून स्वतःच्या मुलीचा नाच बघायला आला नसता. लाज आहे म्हणे मला. हे बघ संपत, मला खरोखरच माहित नाही माझी मुलगी आणि तू इथे राहतोस. फक्त योगायोगाने घडून आला. माझी मुलगी असेल तर एकदा बोलवणार. मी दुरून बघेन आणि चाललं जाईल. नाही, या क्षणी तुला मुलीला भेटायची इच्छा पूर्ण. पण का? कारण ते इथे नाही तर मोहिते पाटलांच्या वाड्यावर आहे. त्यांच्या वेड्या मुलाला दुरुस्त करण्यासाठी म्हणून काही दिवस झाला तिथे मुक्कामाला गेले. मोहिते पाटलांच्या वाड्या? म्हणजे त्या वेड्या आनंदची पत्नी नंदा? नंदास, नंदास तुझी मुलगी आहे. नंदा माझी मुलगी? अरे देवा, हे काय घडलं माझ्या हातात? अरे चार पोरीला सौभाग्यवतीचा आशीर्वाद द्यायला पाहिजे.